काल रात्री 2 वाजता माझ्याकडे एक पेशंट आला. पायाला सूज, श्वास घ्यायला त्रास. घरच्यांनी सांगितलं डॉक्टर साप चावला आहे, पण आम्ही आधी त्या गावातल्या माणसाकडे नेलं होतं. त्या 2 तासात त्यांनी जे केलं त्यामुळे सापाचं विष तर काही कमी नाही झालं, परंतु मृत्यू मात्र जवळ आला होता. साप चावल्याने माणूस मरत नाही, पण चुकीची माहिती लोकांना मारते. नमस्कार, मी आहे डॉक्टर गोरे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्पदंश झाल्यावर एक्झॅक्टली काय करायचं आणि काय अजिबात करायचं नाही. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक सर्पदंशाचे रुग्ण पाहिले आहेत. काही वाचले, काही नाही वाचले, आणि ज्यांना वाचवता आलं नाही त्यातल्या बहुतेकांचा मृत्यू हा सापाच्या विषाने नाही झाला, तर तो झाला उपचारांना उशीर झाल्याने किंवा लोकांनी केलेल्या चुकीच्या मदतीने. पावसाळा सुरू होतोय. पुढचे 3 ते 4 महिने सापांचा सीझन असतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करा, कारण यातली एक गोष्ट जरी लक्षात राहिली तरी तुमच्या घरातल्या एकाचा जीव वाचू शकतो. आधी समजून घेऊ साप नेमके आपल्याकडे येतो का. मुद्दामून नाही. साप हा पोइकेलोथर्म आहे, म्हणजे कोल्ड ब्लडेड. त्याचं शरीर स्वतःचं तापमान रेग्युलेट करू शकत नाही. पावसाळ्यात जमीन थंड होते, बिळात पाणी शिरतं, त्यामुळे साप बाहेर येतो. आपल्या घरावर हल्ला करायला नाही, तर स्वतःचा जीव वाचवायला. साप तुमचा शत्रू नाही, तोही घाबरलेला आहे, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त. भारतात 4 सापांना बिग 4 मानतात, कारण या 4मुळेच 90% मृत्यू होतात. नंबर 1 मण्यार, कॉमन क्रेट. हा सर्वात डेंजरस आहे. का? कारण हा साप मानवी वस्तीमध्ये जास्त आढळतो. त्याचं भक्ष्य उंदीर आणि इतर साप आहे. हिवाळ्यामध्ये उबदार हवा घेण्यासाठी मानवी वस्तीमध्ये येत असतात, आणि बऱ्याचदा आपण खाली जमिनीवरती झोपलेला असतो, त्यावेळेस उंदराच्या भक्ष्यासाठी आलेला हा साप आपल्याला सुद्धा चावू शकतो. मण्यार चावला की वेदना होत नाही, हे त्याचं सर्वात धोकादायक शस्त्र आहे. दुसरं नाग, इंडियन कोबरा, नाजा. नाग सगळ्यांना माहिती असतो, फणा उभारतो, पण एक गोष्ट माहीत नसेल, नाग चावतो तेव्हा त्याचं विष न्यूरोटॉक्सिक असतं, म्हणजे नसांवर हल्ला करतं. माणूस बोलत असतो, चालत असतो, आणि हळूहळू श्वास बंद पडतो. घरच्यांना वाटतं बरा आहे, पण तो बरा नसतो. तिसरं फुरसे, सॉस्केल वायपर. हा छोटा असतो पण ॲटिट्यूड मोठा. हा खूप ॲग्रेसिव्ह असतो. हा शक्यतो डोंगराळ भागांमध्ये, कॅक्टसच्या आसपास, जिथे दगड, विटा, माती असतात, डोंगरांवरती जिथे पानांमध्ये दगडांखाली लपतो, अनवाणी पायांनी पायाला चावतो. चौथं रसेल स्वायपर. हा सर्वात जास्त मृत्यू घडवतो. का? कारण हा शेतात असतो, शेतकरी काम करताना चावतो, आणि गोंसाचं विष हे हिमोटॉक्सिक असतं, म्हणजेच रक्त गोठवण्याची क्षमता नष्ट करतं. म्हणजे आतून ब्लिडिंग होत राहतं, पण बाहेरून दिसत नाही. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, बिनविषारी साप पण 90% लोकांना ओळखता येत नाहीत, आणि बिनविषारी साप चावला तरी पॅनिकमुळे माणूस बेशुद्ध होऊ शकतो. यालाच म्हणतात सायकोजेनिक शॉक. साप नाही मारत, सापाची भीती मारते. विषारी साप चावला नाही तरी चुकीच्या ट्रीटमेंटने माणूस दगावू शकतो, हेही खरं आहे. आता बोलूया साप चावला हे कसं ओळखायचं, आणि विषारी होता की नाही हे कसं समजेल. फँग मार्क्स म्हणजेच दात किती. विषारी साप चावला तर सहसा 2 ठळक देठ दिसतात, म्हणजेच फँग मार्क्स. बिनविषारी सापाचे दात युनिफॉर्म रो मध्ये असतात, घोड्याच्या नालेसारखे. पण मला सांगा, तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत फँग मार्क्स नीट मोजणार का? नाही. त्यामुळे हा रूल इमर्जन्सीमध्ये उपयोगाचा नाही. विषारी होता की नाही हा प्रश्न इमर्जन्सीमध्ये विसरा. लवकरात लवकर हॉस्पिटल कसं गाठता येईल हा एकच विचार मनात असायला पाहिजे. डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो, साप ओळखणे महत्वाचे नाही, वेळ वाचवणे महत्वाचे आहे. सर्पदंशानंतर लक्षणे 2 प्रकारची असतात. एक न्यूरोटॉक्सिक, जसं की नाग आणि मण्यार असेल तर. पापण्या जड होतात, टोसिस हे पहिले लक्षण. बोलताना अडचण येते, गिळताना त्रास होतो, श्वास हळू होतो, आणि शेवटी रेस्पिरेटरी फेल्युअर. दुसरं हिमोटॉक्सिक, गोनस किंवा पुरसा असेल तर चावलेली जागा खूप सुजते, खूप वेदना होतात, हिड्यांमधून नाकांमधून रक्त येतं, लघवी लाल होते, रक्त गोठत नाही किंवा सतत रक्त येत राहतं. शरीर आतून ब्लिडिंग सुरू करतं, पण बाहेरून
आपल्याला उशिरा कळतं. ड्राय बाईट ऐकलंय का कधी? एक गोष्ट जी 99% लोकांना माहीत नाही. ड्राय बाईट म्हणजे काय? तर साप चावला पण विष सोडलं नाही. हो, हे होऊ शकतं. 30 ते 40% केसेसमध्ये ड्राय बाईट असतो, म्हणजे साप चावला पण विष इंजेक्ट नाही झालं. तरीही काय करायचं? हॉस्पिटलला जायचं का? हो, कारण तुम्हाला घरी बसून हे समजणार नाही. ड्राय बाईट म्हणजे नशीब, पण नशिबावर अवलंबून राहू नका, डॉक्टरांवर अवलंबून राहा. आता गोल्डन आवरची मर्यादा काय? सर्पदंशात गोल्डन आवर हा शब्द वापरतात, पण मी तुम्हाला सांगतो हे प्रत्येक सापाप्रमाणे वेगळं असतं. मण्यार चावल्यानंतर 6 ते 12 तासात सिम्पटम्स येऊ शकतात, म्हणजे रात्री चावला सकाळी सिम्पटम्स, तोपर्यंत खूप उशीर होतो. घोणस चावल्यावर 30 ते 60 मिनिटात सूज सुरू होते. नाक चावल्यावर 4 ते 6 तासात न्यूरोटॉक्सिक सिम्पटम्स येतात. गोल्डन आवर नाही, इथे गोल्डन मिनिट्स आहे. जेवढ्या लवकर हॉस्पिटल तेवढी जीव वाचण्याची शक्यता जास्त. आता मी तुम्हाला सांगतो साप चावल्यावर नक्की काय करायचं. सगळ्यात पहिलं, रुग्णाला शांत ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. घाबरलेल्या माणसाचं हार्टबीट वाढतात, म्हणजे रक्त जलद फिरतं, म्हणजे विष आणखी लवकर पसरतं. त्यामुळे रुग्णाला सांगा काळजी करू नको, मी आहे. दुसरं, हलवू नका, इमोबलाइज करा. चावलेला हात किंवा पाय अजिबात हलवू नका. एक सिंपल स्प्लिंट बांधवा, 2 काड्या कापड बांधून टाका, जसं फ्रॅक्चर मध्ये आपण करतो तसं. का? कारण मसल मुवमेंटमुळे विष लिम्फेटिक सिस्टीमद्वारे आणखी पसरतं. तिसरं, चावलेला अवयव खाली ठेवा, हृदयाच्या पातळी खाली, म्हणजे हाताला चावलं तर हात खाली सोडा, वर उचलू नका. चौथं, दागिने, घड्याळ, चप्पल ताबडतोब काढा. सूज आली की अंगठी निघत नाही, रक्तपुरवठा बंद होतो, बोट कापावं लागतं. हे मी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा पाहिलं आहे. पाचवं, वेळ नोट करा. साप चावला त्या क्षणाची वेळ लिहा, हे डॉक्टरला ट्रीटमेंट ठरवायला खूप मदत करतं. सहावं, शक्य असल्यास सापाचा फोटो. धरायला जाऊ नका, पण दुरून फोटो काढता आला तर नक्की काढा, याने आम्हाला अँटीव्हेनम निवडायला मदत होते. सातवं, सरकारी हॉस्पिटल गाठा. लवकरात लवकर अँटीस्नेक वेनम ASV फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच मोफत मिळतं. खाजगी रुग्णालयात ₹1000 लागतात, कधी कधी अवेलेबल सुद्धा नसतं. सर्पदंशात एक गोष्ट तुम्ही करायची, रुग्णाला शांत ठेवा, धावत सरकारी हॉस्पिटल गाठा, बाकी सगळं माझ्यासारखे डॉक्टर्स बघतील. आता काय करू नये, हा सेक्शन मला सर्वात महत्त्वाचा वाटतो, कारण इथे लोक जास्त चुका करतात. नंबर 1, विष चोखून काढणं, बिगेस्ट मिथ. चित्रपटामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो, पण वास्तवात आपण तोंडात विष घेतो. जर तोंडात जखम असेल तर विष बाधा आपल्यालाही होऊ शकते, आणि विष लिम्फेटिक सिस्टीम मध्ये असतं, ब्लड वेसल मध्ये नाही. त्यामुळे चोखून काहीच निघत नाही. चोखून विष काढणे म्हणजे जखमेवर फुंकर मारणे. वाटतं मदत होते, पण होत नाही. दुसरं, टॉर्निकेट, दोरी, कापड घट्ट बांधणे. हे खूप सामान्यपणे केलं जातं, पण खूप घातक आहे. टॉर्निकेट बांधला तर रक्तपुरवठा बंद होतो, टिश्यूज मारायला लागतात, विष त्या भागातच अडकतं, कॉन्सन्ट्रेटेड होतं, आणि ASV दिल्यावर एकदम सुटतं. टॉर्निकेट रिलीज फिनोमिनामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. WHO ने स्पेसिफिकली सांगितलं आहे, टॉर्निकेट लावू नका. तिसरं, चाकू, ब्लेड वापरणे, इन्सिजन आणि सक्शन. जखम कापायची, रक्त चोकायचं, हे पूर्णपणे निरुपयोगी आहे. उलट इन्फेक्शनचा धोका वाढतो, गँग्रीनही होऊ शकतं. चौथं, बर्फ लावणे. थंड केल्याने विष मंद होतं असं वाटतं, हे चुकीचं आहे. बर्फाने लोकल टिश्यू डॅमेज वाढतो. हिमोटॉक्सिक विष असल्यास नेक्रोसिस आणखी वाढतं. पाचवं, विद्युत शॉक देणे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरंच होतं. काही ठिकाणी लोक बॅटरीला वायर लावून जखमेवर शॉक देतात, यामुळे बर्न इंजुरीज होतात, कार्डियक अरिथमिया येऊ शकतो, आणि सर्वात महत्वाचं, विषावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. इलेक्ट्रिसिटी साप मारते, माणूस नाही, पण तुमच्या शरीरात इलेक्ट्रिसिटी गेली तर माणूसही जाऊ शकतो. सहावं, मांत्रिक किंवा देशी उपाय. मी सांगताना कोणाच्या श्रद्धेला दुखवत नाही, पण एक डॉक्टर म्हणून सांगतो, मांत्रिकाकडे जाण्यात जो वेळ जातो तो वेळ म्हणजे गोल्डन मिनिट्स असतात, आणि गोल्डन मिनिट्स परत येत नाही. अँटी स्नेक वेनम हे एकमेव सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट आहे, बाकी सगळं प्लासेबो आहे, म्हणजे मनाचा खेळ. सातवं, दारू पाजणे. दारूने विष उतरतं, हे कम्प्लीट मिथ आहे. दारूमुळे रक्तवाहिन्या डायलेट होतात,
विष अजून लवकर पसरतं, रुग्ण अनकॉन्शियस होतो. त्यामुळे डायग्नोसिस आणि उपचार आणखी कठीण होतात. 8वं, घरी वाट बघणे, बघू बरं होईल, हे सर्वात जास्त मृत्यूला कारणीभूत आहे. लक्षण दिसलं नाही तर ठीक आहे असं म्हणून घरी बसणे हे चुकीचं. मनात चावल्यावर 8 तास सिम्पटम नसतात आणि 9व्या तासाला माणूस श्वास घेऊ शकत नाही. लक्षण नाही म्हणजे सेफ नाही. सेफ म्हणजे जर डॉक्टरने तपासलेलं असेल तरच. ASV कुठे मिळते तर प्रायमरी हेल्थ सेंटर, PSC, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सगळ्या सरकारी ठिकाणी मोफत मिळते. खाजगी रुग्णालयात व्हायल मागवावी लागते, वेळ आणि पैसा दोन्ही जातात. आणखी एक गोष्ट, ASV दिल्यावर काही रुग्णांना एनाफायलॅक्टिक रिॲक्शन येते, म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन, थरकाप, श्वास, दम लागणे. तर घाबरू नका, डॉक्टर याची तयारी आधीच ठेवतात. ॲड्रेनालिन, अँटीहिस्टामिन्स रेडी ठेवतात. म्हणून ASV घरी देऊ नका, हॉस्पिटलमध्येच द्या. तर आता डोस किती हे बॉडी वेटवर नाही, विषाच्या सिव्हिरिटीवर तर ठरतं. कधी कधी 10-20 व्हायला लागतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये हे मोफत मिळतात. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आता काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या करायला सोप्या आहेत पण लोक करत नाही. नंबर 1, रात्री बाहेर पडताना टॉर्च वापरा. म्हणजे रात्री रस्त्यावर येतो, अंधारात पाऊल टाकू नका. दुसरं, शेतात जाताना बूट घाला. बहुतेक चावा पाहायला होतो. 200 रुपयाचं बूट तुमचे 2 लाखाचं बिल वाचवतो. तिसरं, जमिनीवरती झोपू नका. शक्यतो मण्यासाठी हे महत्वाचं आहे. घराजवळ गवत, दगड, लाकूड साचू देऊ नका. हे सापांसाठी लपायची जागा आहे. बांधकाम साईट्स, ओढे, नाले जवळ सावधान राहा. पावसाळ्यामध्ये हे हॉटस्पॉट असतात. आता साप दिसला तर पळा. सिरियसली, साप स्वतःहून तुम्हाला चावत नाही, तुम्ही जवळ गेला तरच चावतो. त्याला जागा द्या, तो जाईल. स्नेक हेल्पलाईन महाराष्ट्रासाठी 1926 आहे. स्नेक रेस्क्युअर्स तुमच्या गावात असतात, त्यांना कॉल करा. मी हा व्हिडिओ का बनवला, कारण एकदा माझ्या रुग्णालयात एक शेतकरी आला होता. साप चावल्यानंतर त्याने 4 तास मांत्रिकाकडे घालवले. आला तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याच्या मुलांना घेऊन आला होता. मुलगा रडत होता. त्या मुलाच्या डोळ्यातला प्रश्न अजूनही मला आठवतो, डॉक्टर, बाबा वाचतील ना? त्या दिवशी मुलाला उत्तर देण्याची संधी माझ्याकडे नव्हती, पण आज तुम्हाला सांगण्याची आहे. हा व्हिडिओ एकट्याने बघू नका. शेतकरी, आई वडील, शाळेतला मित्र सगळ्यांना पाठवा. साप चावला तर घाबरू नका, पण उशीर करू नका आणि चुकीचे उपाय अजिबात करू नका. एवढं जमलं तरी आपण अर्धी लढाई जिंकली. नमस्कार, मी डॉक्टर गोरे. हे चॅनल आहे तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. परत भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.